मित्रांनो, मेडिक्लेम पॉलिसीवरती जो 18% जीएसटी होता तो आता पूर्णपणे काढून टाकलेला आहे. त्याच्यामुळे मेडिक्लेम आता स्वस्त अफोर्डेबल झालेली आहे. अशा वेळेला प्रत्येक जण मेडिक्लेम घेतो आहे. पण मेडिक्लेम घेण्याआधी 5 महत्त्वाचे पॉइंट आपण विचार करणार आहात का ते मी तुम्हाला सांगतो. माझं नाव आहे श्रीनिवास गडियार. गेली 18 वर्ष मी मेडिक्लेम ॲडवायझर आहे आणि 5 महत्त्वाचे मुद्दे मी सांगतोय, लक्ष देऊन ऐका. 5 मुद्दे जर का पूर्ण नीट लक्षात ठेवून ऐकले तर सगळ्या शेवटी एक 6वा बोनस पॉइंट सांगणार आहे, तोही ऐकायला विसरू नका. 5 ऐकून व्हिडिओ बंद करू नका. तर सगळ्यात पहिला तो आहे रूम रेंट. आपण जर का हॉस्पिटलाइज झालो तर आपल्या रूम रेंटला काही कॅपिंग आहे का? कारण की रूम रेंटवरनच आपलं ओव्हरऑल बिलिंग ठरत असतं, हे आपल्याला माहित नाही. मेडिसिन्सचा जो खर्च असतो, औषधांचा, तो ॲट ॲक्च्युअल असतो, पण बाकी सगळे चार्जेस हे रूम रेंटशी लिंक असतात. पॉइंट क्रमांक 2 हा आहे नो क्लेम बोनस. जर का आपण एखाद्या पॉलिसीमध्ये क्लेम केला नाही तर आपल्याला नो क्लेम बोनस मिळतो. त्यामुळे आपण क्लेम करू शकणारी आपली अमाऊंट वाढत असते. पॉलिसीची अमाऊंट नाही वाढत, पण क्लेमेबल अमाऊंट वाढत असते. या दोघांच्या मध्ये फरक आहे. पण नो क्लेम शब्द जाऊन आता बऱ्याचशा कंपन्या फक्त बोनस देतात. म्हणजे क्लेम जरी झाला तरी तुमचा बोनस इंटॅक्ट राहतो. तुमच्या पॉलिसीमध्ये फीचर आहे का? पॉइंट क्रमांक 3 डे केअर सर्जरीज. आता मेडिकल ॲडव्हान्समेंटमुळे आता पूर्वीसारखं 24 तास हॉस्पिटलला राहायला लागत नाही मित्रांनो. बऱ्याचशा सर्जरीज ह्या डे केअर म्हणजे 2, 2.5 तास, 3, 4 तासामध्ये होऊन नंतर 1-2 तासाची रेस्ट घेऊन आपल्याला घरी सोडतात. मग ह्या सर्व मॉडर्न सर्जरीज आपल्या पॉलिसीमध्ये कव्हर आहेत का? पॉइंट क्रमांक 4 आपली जर का जुनी मेडिक्लेम असेल तर त्या जुन्या मेडिक्लेम मध्ये कन्झ्युमेबल आयटम्स किंवा नॉन मेडिकल एक्सपेन्सेस अलाउड नव्हते. उदाहरणार्थ सिरिंज, इंजेक्शन वगैरे हे सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या कव्हर नव्हत्या. पण आता नवीन नियमाप्रमाणे 68 असे आयटम आहेत जे की आपल्या पॉलिसीमध्ये कव्हर होतात किंवा होऊ शकतात. आपण ऍडिशनल प्रीमियम न देता आपल्या पॉलिसीमध्ये 68 आयटम सिलेक्ट आहेत का? हा झाला चौथा मुद्दा. आणि 5वा आणि सगळ्यात महत्वाचा, ज्याप्रमाणे डे केअर सर्जरी ह्याच्यामध्ये आलेले आहेत की ॲडव्हान्समेंटमुळे, तसंच डे केअर सर्जरी प्रमाणे आता काही मॉडर्न सर्जरी झालेल्या आहेत. उदाहरणार्थ कॅन्सरसाठी इम्युनोथेरपी आली आहे किंवा रोबोटिक सर्जरी झाली होतात. आपली जर का जुनी पॉलिसी असेल तर त्याच्यामध्ये कव्हर होत नाही मित्रांनो. तर आपल्या पॉलिसीमध्ये हे कव्हर आहेत का? तर हे 5 महत्वाचे फीचर्स आहेत की आपल्याला जेव्हा कोणी मेडिक्लेमची पॉलिसी पिच करतं त्यावेळेला हे पॉइंट जरूर चेक करा. आता सांगितल्याप्रमाणे 6वा, तो 6वा नाहीये पण 5 ऐकलेत म्हणून हा एक बोनस पॉइंट म्हणून तुम्हाला सांगतो. पॉलिसी घेतेवेळी ऑनलाईन घ्याल, कशीही घ्याल, पण एक महत्वाचं घ्या, तुमच्या भाषेत तुम्हाला समजावू शकेल, सोप्या शब्दात समजावू शकेल असा ॲडवायझर पाहिजे. आणि दुसरा असा त्या ॲडवायझरकडे हेही फीचर पाहिजे की जर का आपल्यावरती हॉस्पिटलायझेशनची नौबत आलीच आयुष्यामध्ये तर त्यावेळेला तो आपल्या मागे ठाम उभा राहील. त्याला क्लेमची पूर्ण प्रोसिजर माहीत असेल. आता हे कसं कळणार? तर शक्यतो गुगलवरती फक्त त्या ॲडवायझरचं नाव टाईप करा आणि बघा ह्याला काय गुगल रिव्ह्यू आहेत का, त्यानंतरच सिलेक्ट करा. 6वा बोनस पॉइंट ऐकल्याबद्दल खास धन्यवाद. आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर आपल्या इतर मराठी मित्र बांधवांना जरूर फॉरवर्ड करा.